महादेव हर हर महादेव हर हर महादेव। मित्रांनो, आम्ही आता तातोपानी या गावातून निघालेलो आहे आणि आपण पाहताय की पुढं स्लायडिंग झालेलं आहे आणि त्यामुळं या गाड्या इथं थांबवलेल्या आहेत। आपण पाहताय की मोठमोठे धबधबे या ठिकाणी प्रवाहित झालेले आहेत। आपण याही ठिकाणी बघताय सगळ्या गाड्या थांबवलेल्या आहेत, स्लायडिंग झालेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला कमीत कमी इथून आता चालत जावं लागणार आहे चायना बॉर्डर क्रॉस करेपर्यंत असं सांगितलं जाते। थोडं मोठे धबधबे आहेत, प्रचंड मोठे डोंगर मित्रांनो, प्रचंड अशी झाडी, घनदाट, छोटे रस्ते आणि कधी स्लायडिंग होईल कधी सांगता येत नाही। त्यामुळं मित्रांनो अशा पद्धतीनं हे सर्व सुरू आहे। कैलास यात्रेचा आमचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये निघाल्यापासून थोड्याच अंतरावर स्लायडिंग झाल्यामुळे रस्त्यात अनेक ठिकाणी मित्रांनो स्लायडिंग झालेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने ही यात्रा सुरू आहे। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। मित्रांनो, अशा पद्धतीने हा रस्ता डोंगर स्लायडिंग झालेला आहे आणि त्यामुळे सगळी वाहतूक बंद आहे आणि अशा पद्धतीनं चालत जावं लागतं आता चायना बॉर्डरपर्यंत। आपण पाहताय की हे सर्व अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण चालत रुकने को बोला, अरे रुकने को बोला, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आता पाहतोय की उंच सगळे डोंगर आहेत आणि या ठिकाणी स्लायडिंग झालेलं आहे। असं अनेक ठिकाणी झालेलं आहे। आम्ही काल कसं तरी इथपर्यंत पोहोचलो मित्रांनो आणि त्यानंतर आम्ही आता इथून पुढं चालत चायना बॉर्डर पर्यंत जात आहे। हर हर महादेव हर हर महादेव। मित्रांनो, आम्ही आता चायना गेट जवळ मोठे कोशी हे या विभागाचं नाव आहे आणि आपण समोर बघताय हे चायना बॉर्डर असं इथे लिहिलेलं आहे आणि हे चायना बॉर्डर आता पुढं आहे ॲक्च्युली, परंतु या ठिकाणीच इथून चालत जायचं आहे। हे चायना बॉर्डर आहे, हे चायना या ठिकाणी बॉर्डर आहे आणि इकडून आम्हाला आता त्या साईडला सोडलं जाणार आहे आणि तिथं आमचं खरं तर खूप मोठं असं चेकिंग होईल त्या साईडला आणि तिथून आम्हाला प्रत्येकाला आमचा आमचं ओळखपत्र या सगळ्या गोष्टी बघून आम्हाला तिथून कैलास पर्वतावर सोडलं जाणार आहे। आणि हे जे आहे हे नेपाळची हद्द दिसले बहुतेक आणि तिथून पुढं आपल्याला सोडलं जाणार आहे मित्रांनो। हे सर्व इथला काही स्टॉप दिसतोय, तिथं राहणारे चायनीज लोक हे पर्यटक आहेत, समोर असलेले सगळे पर्यटक आहेत, कैलास मानसरोवरला महादेवाच्या भेटीसाठी जाणारे आहेत आणि अशा पद्धतीनं हे चायना गेट कसे आपण पोहोचलो आहे। महादेव हर हर महादेव। मित्रांनो, कैलास यात्रेला जाणाऱ्या लोकांच्या अशा गाड्या येतात आणि या गाड्यामध्ये या यात्रेकरूंचं सामान असतं आणि ते सामान चायना गेटपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या किती महिला आहेत बघा, इथल्या लोकल नेपाळी महिला आहेत। ह्या एक एक बॅग घेण्यासाठी किंवा त्यांना हे 2 पैसे मिळण्यासाठी किती मोठी मशक्कत करतात ही लोक आणि या सगळ्या महिला इथल्या लोकल आहेत आणि तिथं जवळजवळ त्यांची भांडणं चाललेली आहेत की मी बॅग घेऊन जाणार किंवा तू बॅग घेऊन जाणार। अशा पद्धतीनं थोडक्यात त्यांचे तिथं वादविवाद सुरू आहेत आणि ह्या सर्व बसलेल्या महिला ह्या सर्व सकाळपासून अशाच आलेल्या प्रत्येक गाड्यांमधलं सामान नेण्यासाठी हे अशा पद्धतीनं धावत पळत आपली रोजंदारी कमवत असतात आणि अजून आम्ही चायना गेटवरच थांबलेलो आहेत। आमचा पासपोर्ट विजा पाठीमागच्या गाडीत असल्यामुळं आम्ही या ठिकाणी आम्ही आता थांबलेलो आहे
सर्व या ठिकाणी हे अगदी जवळ चायनाच्या काही 500 मीटर 200-300 मीटर अंतरावरचं हे स्पॉट आहे आणि अशा ठिकाणी आम्ही या ठिकाणी आता वेटिंग करत आहे, थांबलेलो आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही हे कृष्णानंद स्वामी महाराज इथं बसलेले आहेत जे आमच्याबरोबर कैलास यात्रेच्या परिक्रमेत आहेत आणि महाराजजी खूप मोठे तत्वज्ञानी आहात. त्यांनी संपूर्ण भारत देश फिरलेला आहे. खूप मोठ्या उच्च कोटीतील संत ते आहेत. खरं तर ते व्हिडिओ वगैरे काढून देत नाहीत आणि म्हणजे त्यांच्या गुरूंनी त्यांना काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांचं आचरण आहे दिवसभराचं आणि अशा पद्धतीनं हे सगळा आमचा कैलास मानसरोवर यात्रेचा प्रवास सुरू आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर 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 महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, आपण आता प्रत्यक्ष या चायना गेट मधून आता चायनात प्रवेश करत आहे हे बघतोय आणि आमचे पासपोर्ट तपासून आम्हाला आता चायनामध्ये या ठिकाणी या हे जे ब्रिज दिसतोय तुम्हाला, नदीचं पाणी दिसतंय, या साईडला नेपाळ आहे आणि प्रत्यक्ष चायना या देशात आम्ही प्रवेश केलेला आहे आणि चायना गेट आपल्या सगळ्यांना चायना यामध्ये आपण आता प्रवेश करत आहे. या साईडला नेपाळ आणि या साईडला चायना असं चायना देशात आपण आता प्रवेश करत आहे. कैलास मानसरोवर यात्रा करण्यासाठी महादेवाच्या पार्वती माता, गणपती, कार्तिकी माता यांच्या दर्शनासाठी आम्ही आता निघत आहे. अशा पद्धतीनं हे सर्व सामान घेऊन जाणारे काही लोक आहेत आणि अशा पद्धतीनं सर्व आपल्याला हे सगळे आम्ही लाईनने उभा आहे. सगळे 14 पासपोर्ट घेऊन, हा पासपोर्ट या अशा पद्धतीचा पासपोर्ट घेऊन आम्ही आता चायनाच्या दिशेने चाललेलो आहे आणि आपल्या सर्वांसाठी हे चायना गेट. हर हर महादेव, हर हर महादेव. हे चायना गेट पास करायला आमचे 2 तास गेले आणि आम्ही आता प्रत्यक्ष चायना गेट मित्रांनो पास केलेला आहे. आपण पाहताय की हे चायना गेट आहे आणि आता आमचं सर्व चेकिंग होऊन प्रत्यक्ष सामान, प्रत्येक बॅगमधली वस्तू, पर्स, पिशवी सर्व चेक करून, पासपोर्ट चेक करून, हाताचे ठसे घेऊन आम्हाला आता या चायना गेटमधनं आम्ही प्रत्यक्ष चायनामध्ये आलेलो आहे आणि आम्ही आता असंच पुढे मान कैलास सरोवर यात्रेला निघालेलो आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.